बरंच मारायला आणि परत त्याला थांबा, आम्ही निघू. वेलकम टू टुनटुन किड्स. ससरेबू आज काही काम कटलात? जवाई बापू खरखर सांगा, एवढे सारे धान तुम्ही कोठून कसे आणले? स्वागत आहे टुनटुन किड्स मॉरल स्टोरीज विथ आशा राठोड युट्यूब चॅनलवर. आजची गोष्ट ही लोभी सासरा आणि चाणाक्ष जावई गोष्टीचा भाग 3 आहे. दोस्तांनो, आपण मागील भागात बघितलं की विनोदने चोराकडून मिळालेले दागिने, पैसे असा बराच धन खजिना खरे घेऊन आणला होता आणि सासऱ्याने दिलेल्या शेरच्या बुडाला त्यांनी ते काही हिरे व सोन्याचे पैसे चिकटवलेले होते व तो शेर त्याने पत्नी मीनाकडून सासरे बुवा सुदाम यांना परत देऊ केला होता. आता येथूनच खरा खेळ सुरू होणार होता. मीना सुदामला शेर परत देऊन येते आणि तो शेरच्या बुडाला खाली पाहतो तर काय हिरे माणिक चिकटवलेले. सासरे बुवा सुदाम चकित होतात. अरे बापरे, एवढे पैसे, एवढे दागिने, या निर्धन जावयानं इतकं धन कुठून आणलं बरं? अरे बापरे, याला एवढे मोठे धान हिरे, मोठी आणि गोल्ड कॉइन्स कस काय मिळाले? लवकर त्याकडे गेले पाहिजे. आणि त्याच्या मनात लोभ निर्माण झाला व तो थेट सकाळी सकाळी विनोदच्या घरी जावई बापू, येतो. विनोद कसे आहात? अरे ससरेबू आज कमाल झाली तुम्हीच्या कामच्या घरी. ससरेबू आज काही काम कटलात? मी नाही येऊ शकत का मजालेच्या घरी? व हसत हसत विनोदला विचारतो, जावई बापू, खरं खरं सांगा, एवढं धन कुठून आणलं बरं? विनोद अपेक्षेप्रमाणे त्याला माहित होतं की हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. तो शांतपणे हसतो व सासरी बुवा सुदामना म्हणतो, सासरी बुवा, ही तर सगळी तुमचीच कृपा आहे. कसं काय बरं? तुम्ही माझी म्हैस मारली असती आणि मी तिचे कातडे काढले नसते. बरं झालं तुम्ही माझी म्हैस मारली आणि तिनेच माझं नशीब पलटवलं. तो सुद्धा आमची खोड मोडण्यासाठी त्याला खोटं खोटं बोलतो. सासरे बुवा, मी माझ्या म्हशीचं कातड दूर एका मोठ्या बाजारात नेऊन विकलं आणि त्या कातड्याचेच एवढे सगळे पैसे आणि दागिने मला मिळाले आहेत. हे ऐकताच सुदामच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक दिसून येते. सुदाम त्याच्या घरी येतो आणि मनातल्या मनात म्हणतो, माझ्याकडे तर खूप म्हशी आहे, आता तर मी खूपच श्रीमंत होणार. माझ्याकडे तर खूप म्हशी आहेत, आता मी खूप श्रीमंत होणार. आणि तो मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याच्या पोराला बोलवून म्हणतो, पोरानो, लवकर एकदा या, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. अरे येड्यानो, दररोज दूध काढून थोडं थोडं विकण्यापेक्षा पोरानो ऐका, दररोज माशीचे थोडे थोडे दूध कधून विकण्यापेक्षा त्यानं मरून टाकू व यांचं कातड काढून जावाई विनोद प्रमाणे दुसऱ्या गावाला नेऊन विकून येऊ. चला एकदम चालूया. हो चला. असे बापाने म्हणल्यावर पोरं एक एक म्हैस ते मारून टाकतात व सगळ्यांची कातडी काढून एका बैलगाडीमध्ये ठेवून ते दुसऱ्या गावी बाजारात घेऊन जातात. पोरानो, लवकर लवकर पालवा गाडी, नाही तर उशीर होईल. जसं जावई विनोदने सांगितलं होतं की ज्या दिशेला वारा वाहतोय त्या दिशेला त्यांनी आपलं दुकान लावलं पाहिजे व तसंच ते लोक सुद्धा करतात. अरे वा, आज तर भरपूर गिराईक दिसतंय. पोरानो, गाडीला बैल बंदा. हो, सुदाम ओरडायला लागतो, या काटत घ्या, काटत चला लवकर. या काटत घ्या, काटत चला लवकर. या कातड घ्या, कातड खूप महाग नाही, पण कोणीच येत नाही. साधा त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. ते लोक त्यांच्या परीने सर्व उपाय करून बघतात, जसे की इकडून तिकडून जागा बदलणे, वेगवेगळ्या जागी जाऊन जोरात आवाज देणे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. थोड्या वेळाने पण खरंच वारा सुटतो. लोक त्याच्यावर हसायला लागतात, पण थोड्या वेळाने खरंच वारा सुटतो. लवकर. अरे किती वास मारत आहे, येथून लवकर निघा, नाही तर मार खाल. या काटत घ्या, काटत. बाजारात त्या कातड्याचा वास पसरतो. सगळे बाजारातले लोक वासाने अरे हैराण किती वास होतात. मारत आहे, येथून लवकर व निघा, नाही तर मार खाल. पण सुद्धा मात्र कोणाचे ऐकत नाही. तर त्याच्यातले काही लोक त्याला म्हणतात, या अरे काटत घ्या, काटत चला या वेड्यासारखं काय लवकर. करतोस, ही इथून घेऊन जातोस की नाही? काही लोक तर त्याला मारायला येऊ लागले. आता मात्र सुदामचा चेहरा पडतो व तो म्हणतो, माझ्यावर मार खा. माझ्यावर मार खा.
किती वास मारत आहे? तू कोण आहेस? तू कोण आहेस मारायला? अरे मार त्याला. थांबा, आम्ही निघू. येथून आता गेलो नाही तर आता आपलं काही खरं दिसत नाही. काही लोक त्याला मारहाण देखील करतात. तो कसा बसा जीव वाचून तेथून पळून येतो. काय झालं? मागे बघा. तो दुसऱ्या दिवशी सकाळी रागाने विनोदकडे येतो व त्याला म्हणतो, जय विनोद, तुम्ही तर एकदम लबाड निघाले. तू मला खोटं सांगितलंस की लोक म्हशीचे कातडे विकत घेतात, त्यामुळे मी माझ्या साऱ्या म्हशी मारल्या. माझं किती मोठं नुकसान केलं तुम्ही. विनोद, तुमच्यामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले. विनोद मात्र शांतपणे म्हणतो, सासरेबुवा रागावला, काय झालं? जस की तुम्हाला माहितच नाही. हे बघा सासरी बुवा, मी काही तुम्हाला खोटं सांगितलेलं नाही, पण सगळं नशीब आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. लोभ मात्र माणसाला आंधळा करतो. तुम्ही बघा, लोभापायी निरापराध प्राण्यांना मारलं आणि स्वतःच नुकसान करून घेतलं. आता मात्र सुदाम डोकं खाली घालतो व खोटे खोटे रडायचे नाटक करतो व खोटी खोटी जावयाची माफी मागतो. जावई बापू, मला एवढ्या वेळेस माफ करा. मी लोभात आंधळा झालो होतो व माझे नुकसान भरून काढण्यात माझी मदत करा. मला माझी चूक कळली आहे विनोद, मला माफ करा. सासरेबुवा, अहो कसली माफी मागताय? पण काय खरंच सुद्धा माफी मागत आहेत काय? तर नाही, ते मनातल्या मनात म्हणतात. तू पण मला सपटशील की बघून घेतो. जावई विनोद, तू माझे एवढे मोठे नुकसान केले, आता मी तुला सोडणार नाही. तुला सुद्धा मी चांगलाच मोठा धडा शिकवेल, नाहीतर माझे नाव सुदाम नाही. व तो त्याच्या घरी जातो व पोरांना बोलवून सांगतो की सर्वांनी हार न मानता नवी कामाची सुरुवात करावी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता काय करतील बरं सुदाम सासरे बुवा? ते विनोदला मारतील की आणखी काही आरोप त्याच्यावर लावून त्याची धन संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करतील? यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि हो, चॅनल नवीन असा तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू. तू पण मला सपटशील की बघून घेऊ.